नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत बेलसो ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मंडळी, आज आपण पुन्हा सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना कालच्याला आपण रामशेज किल्ला केला नाशिकमधला, आणि आज आपण नाशिकमधलाच एक 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती असलेला हा धोडप किल्ला आज आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, हा धोडप किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील असून ह्या धोडप किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 4759 फूट इतका उंच हा किल्ला आहे. आणि आज आपण हा किल्ला पाहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मंडळी, इथं गाडी पार्किंग करण्याची व्यवस्था आहे सगळी, म्हणजे असं संपूर्ण माळराण्या इथं पार्किंग करण्यासाठी भरपूर व्यवस्था आहे, भरपूर मोठी पार्किंग आहे. आणि इथून आपला पुढचा हा किल्ल्याचा ट्रेक चालू होतोय. हा पायवाट आहे. साधारण किल्ल्यावरती जाण्यासाठी 3 तास लागतात, कारण का चालव खूप लागतं. सुरुवातीला इथं आपल्याला मारुतीरायाचं मूर्ती पाहायला मिळते. एक मंदिर आहे मारुतीरायाचं, आणि इथून हा सरळ वाडी गेली ती किल्ल्याकडे. सकाळचे 8 वाजलेत आणि आता आपला ट्रेक सुरू होतोय. आणि खरं तर ट्रेक उन्हाळ्यामध्ये तुम्ही ट्रेक करत असाल ना, तर सकाळचा ट्रेक करत जा. उन्हाळ्यामध्ये दुपारचं करत नका जाऊ, कारण का नंतर खूप त्रास होतो, घाम फुटतो, ऊन डोक्यावरती ऊन आलेलं असतं. मंडळी, हा धोडप किल्ला ट्रेक करत असताना सपाट भाग नाही आहे कुठं पण. वरती गेल्यावर सपाट भाग आहे, सुरुवातीला असं चढ आहे, त्याच्यामुळं दम लागतोय, घाम फुटतोय. प्रत्येकाने इथं ट्रेकला आल्यानंतर आपल्या बॅगेत कमीत कमी 2 लिटर पाणी प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आणि ज्याला जास्त पाण्याची गरज आहे त्याने 3 लिटर पाणी ठेवलं पाहिजे. दुसऱ्या बॅगेत काय जाऊ नका, फक्त 3 लिटर पाणी आणि एक छोटंसं काहीतरी खायला, बिस्किट पुडा वगैरे, बस. एवढं असेल ना, ट्रेक कम्प्लीट. इथं मंडळी एक छोटासा वाडा लागलाय बघा ना. पावसाळ्यामध्ये किती पाणी असं नाही याला. हा पूर्ण असं पण खळखळ खळखळ इतकं असं वाद खाली डायरेक्ट खाली जात तिकडं बघा ना. आणि उन्हाळ्यामध्ये अख्खं सुकले बघा ना. पाण्याची खरी किंमत आपल्याला उन्हाळ्यात कळती. एक नंबर. आंबट लागलं मंडळी, पण आहे करवंदे. उन्हाळ्यामध्ये ट्रेक करायची ना, हीच तर माझी असते सह्याद्रीमध्ये. डोंगरावरची ही फळं, ही खरं खाण्यात मजा आहे मंडळी. खरंच काय नाही बाकी आयुष्य. मंडळी, आपण त्या बुरुजापासून वरती पोहोचल्यानंतर आपल्याला समोर आहे हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. आणि मंडळी, आपण ज्या ज्या बुरुजापाशी येऊन पोचलो आहे, तिथं त्या बुरुजपाशी 3 वाटा येऊन मिळतात. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघताय ना, हे बघा, ही वाट आहे ना, ही वाट हनुमंतपाडा ह्या गावात नाही ती. आणि ती तिथून डायरेक्ट इथे येऊन ती ह्या बुरुजापाशी येऊन पोचते बघा. आणि त्याच्यानंतर माझ्या मागे मागे बघताय अजून एका बघा, इथं एक वाट आहे, ही इखारा या मार्गी येते. आणि आपण ह्या मार्गे आलेलो आहे हट्टी गावातनं, इकडनं ह्या मार्गे हट्टी गावातनं आलेलो आहे. म्हणजे या किल्ल्यावरती येण्यासाठी 3 वाटा आहेत, आणि त्या 3 वाटा ह्या बुरुजापाशी येऊन मिळतात. हे बघा, हा बुरुज. आणि गडाचा पहिला दरवाजा आपण इथं बघतोय, हा गडाचा पहिला दरवाजा आहे. आणि इथून खरा ट्रेक चालू होतोय किल्ल्याचा. तर चला मंडळी, गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण येऊन पोहोचतोय. म्हणजे आपण हट्टी गावातनं आलो ना मंडळी, आपल्याला त्या म्हणजे गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत यायला ना आपल्याला किमान 1 तास लागला कमीत कमी. आणि आता इथून वरती जायला अजून 2 तास लागणार आहेत. इथं आपल्याला एक मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळतं. हे बघा मंडळी, इथं आपल्याला काही घरं पाहायला मिळतं. ते हे बघा, इथं माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, गडावर जाताना, गडावरती आल्यानंतर म्हणजे गडाचा जो पहिला दरवाजा आहे ना, त्या बुरुजपासून आपण आतमध्ये आल्यानंतर ही घरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मंडळी, इथं एक पूर्वीची विहीर आहे. ती विहीर इथं आपल्याला आल्यानंतर पाहायला मिळते मंडळी. ह्या बघा, इथं वरून ती
हे बघा इथनं अशी आपण इथं आल्यानंतर आहे ना ती इथनं बघा तुम्हाला दाखवतोय बघा समोर हा पायरी मार्ग आहे इथं खाली उतरण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे बघा तुम्ही समोर बघताय ना, बघा ना बांधकाम कसं आहे बघा ना. आणि इथूनच खाली गेल्यानंतर हा बघा समोर इथं बांधकाम बघा ना कसं अजून एकदम सुंदर आहे तसंच बघा ना. आणि हा एक पायरी मार्ग इथून खाली गेल्यानंतर बघा आपल्याला ही विहीर पाहायला मिळते मंडळी. हे बघा समोर आता हे पाणी म्हणजे पिण्यायोग्य आहे, परंतु इथं ना वरतून सगळं पाला पाचोळा सगळा पडलेला आहे, पण हे पाणी पिण्यायोग्य आहे मंडळी. एकदम थंडगार पाणी बघा. हे बघा मंडळी समोरच्या आपल्याला जी अरुंद भिंत दिसते ना त्याच्यामध्ये बघा काही तुटलेला भाग दिसतोय. तिथं तो तुटलेला भाग आपल्याला दिसतोय. समोर आपल्याला भगवा ध्वज दिसतोय. आणि हा संपूर्ण ही अरुंद भिंत होती मंडळी. 9:30 वाजलेत, ऊन यायला लागलंय, मस्त गरम होते, घामाच्या धारा फुटू लागलेत. आम्ही चालत राहतोय. अधूनमधून आम्हाला करवंद साथ देते, पण करवंद खाली तर ताण लागते. पाणी प्यायलं तर पोट फुगतंय, पोट फुगलं तर चालता येत नाही. गडावर तर लवकर पोहोचायचंय, परत खाली यायचंय, कसं चालणार? चालत राहा मंडळी. वाट एकदम सोपी आहे बघा खरंच. मध्ये मध्ये थोडी अवघड आहे, पण आपल्याला साईडला पकडण्यासाठी स्टील आहे. असं स्टील बसवण्यामध्ये आलेलं आहे. एक लोखंडी पायरी मार्ग पण आहे वरती आहे, तुम्हाला दाखवतो मंडळी. मंडळी ही जी दगड आहे ना ह्या बाजूला जर पडली तर मार्ग बंद होईल ना. परंतु इथं कुठलं तरी मंदिर आहे. हे बघा इथं देवस्थान आहे मंडळी. हे बघा समोर मंडळी हा इकारा सुळका दिसतोय आपल्याला इथं बघा. कमीत कमी मला असं वाटतंय 2,500 फूट आपण वरती आलेलो आहे. आणि अजून आपण वरती जायचंय. तो वरचा जो बालेकिल्ला आहे ना तिथपर्यंत काहीतरी 4,759 फूट इतकं उंच आहे. आणि आता आपण हो चक्कर आल्यागत झालं मंडळी. उन्हाळ्यामध्ये तसंच होतं, चक्कर येते कधी कधी. मागे एकतर बॅगीमध्ये भरपूर वजन आहे, आणावं लागतं. पाण्याच्या बाटल्या 3 लिटर पाणी. समोरचा बालेकिल्ला, बालेकिल्ल्याच्या पलीकडच्या साईडने आपल्याला तिकडं त्या समोरचा भगवा ध्वज दिसतोय ना मंडळी, तिथंपर्यंत जाऊन पोचायचं आपल्याला मंडळी. आणि तिथली मधली जी भिंत आहे ना ती कोसळली बहुतेक, पडलेली असणार. फायनली आपण म्हणजे गडाच्या आलो, एक 80% वरती आलेलो आपण. आणि आपल्याला हा माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही, हा लोखंडी पायरी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. शिथूनच आपल्याला वरती जायचंय मंडळी. 2 तास झालं ट्रेक करतोय. मध्ये फक्त एक ठिकाणी पाणी पिलं होतं. आता पाणी जरा पिऊ, थोडी विश्रांती करू. ऊन लागते, उन्हाच्या आतमध्ये आपण वर जाऊ. आणि उन्हाचं खाली उतरा काय वाटणार नाही, कारण का उतर आहे ना संपूर्ण, परंतु चढताना लय डेंजर. अजून इथं आता वर जायचं आपल्याला, अजून 1 तास लागेल. थोडं पाणी वगैरे पिऊ मंडळी. असं वारं आलं मंडळी, असलं सुंदर वाटते ना, असलं गार हवं आहे ना, काय सांगू. इथं नाही, इथं फिरण्यासाठी नाही यायचं सह्याद्रीमध्ये. सह्याद्री अनुभवायचा असतो की गड किल्ल्यांवरती आपण आल्यानंतर तिथल्या वास्तू, तिथल्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजे व्यवस्थितपणे. म्हणजे काय इतिहास आहे ते आपण सगळ्या लक्षात घेतला पाहिजे. नुसतं फक्त फिरण्यासाठी यायचं, उंचीवरती यायचं, फोटो सेल्फी काढायचं, रील्स व्हायरल करायची, ह्या गोष्टीमध्ये अर्थ नाही आहे. महत्त्वाच्या गोष्टीत सह्याद्रीमधल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, की पारखून बघितल्या पाहिजे. गडकिल्ल्यांवरची वास्तू वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे बघितल्या पाहिजे व्यवस्थित. गडकिल्ले हे फिरण्याचं ठिकाण नव्हे, तर हे अनुभवाचं ठिकाण. इथला इतिहास आपल्याला जपायचा आहे. इथल्या प्रत्येक वास्तू आपल्याला अनुभवायच्या आहेत, म्हणजे अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे तिथला इतिहास किती मोठा आहे. गडकिल्ल्यांचा इतिहास म्हणजे भरपूर मोठा इतिहास आहे, आणि तिथला तोच इतिहास आपल्याला इथं घ्यायचा आहे. चला मंडळी, थोडी विश्रांती तर झालेली आहे, बस निघूयात आपण आता वरती. बघा ह्या शिडी मार्गाने आता आपण वर जायचं मंडळी.
आपण हळूहळू वर जाऊ. एक टप्पा पार केला मंडळी आपण. हा बघा, हा मागचा टप्पा पार केला. आता इथून तर वर जाऊ. आता आपण शिडी मार्ग आहे ना, हा तिकडून आता आपण जुना मार्ग आहे तिकडनं जाऊ. जुना पायरी मार्ग आहे हा. इथनं खाली आलो, इथनं आपण वर आलो मंडळी. आपण गडाच्या आहे ना, गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोहोचतोय. दुसऱ्या दरवाजापाशी सध्या आहे ना, हा पडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. हे बघा डाव्या हातात तुम्ही ना, हे बघा इथं हे देवडी पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे पहारेकरांची जागा. हा घराचा दुसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजापाशी आल्यानंतर आहे ना, आपल्याला तिथं वरती आहे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं मंडळी. पाण्याचं टाकं, ते पाण्याचं टाकं ना बहुतेक आहे ना, पाण्याचं टाकं आतमध्ये आतपर्यंत बहुतेक ते म्हणजे त्याचा मार्ग ना आतपर्यंत गेला, त्याला भुयारी पाण्याचं टाकं असं म्हणतात. ते पाणी पिण्यायोग्य आहे असं म्हणतात. आपण तिथं जाऊ, बघूयात ते. आणि हे जे पाण्याचं टाकं आहे ना मंडळी, पण आतपर्यंत गेले बघा. हे बघा भुयारी पाण्याचं टाकं ज्याला म्हणावं लागेल, आतपर्यंत बघा हे पाणी. आणि हे पाणी पिण्यायोग्य मंडळी. तर बाजूलाच श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. आणि मंडळी आपण गडाच्या पूर्व भागाचा जो दरवाजा आहे ना, तिथे येऊन पोहोचलो मंडळी. हे बघा पाठीमागं बघताय, हा सगळा कातळमध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात आपल्याला. आता इथून आपल्याला वर जायचंय गडावरती. तर चला मंडळी, संपूर्ण अशा कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत बघा मंडळी. आता दरवाज्यातनं आतमध्ये आल्यानंतर बघा, हा सगळा आहे ना कातळामध्ये कोरलेला हा सगळा आहे ना दरवाजा पूर्णपणे. मंडळी इतकं थंड वाटतंय ना इथं आतमध्ये, खरंच एसी पेक्षा थंड वाटतंय खरंच. म्हणजे ना म्हणजे या दगडाच्या आतमध्ये इथं आहे सांगू शकत नाही मंडळी, खरंच लई शांत वाटतं. इथं आल्याशिवाय कळणार नाही हा जायचा मार्ग. मंडळी आता आपण गडाच्या मुख्य द्वारापासून आपण वरती आल्यानंतर आपल्याला इथं काय पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आणि त्याच्या पाठीमाग आपल्याला काय ना, इथं ना राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघा मंडळी इथं. आणि हे बघा इथं या साईडला बघा, इथं एक राजवाडा होता, त्याचे अवशेष पाहायला मिळतात. ह्या बाजूला पण बघा, इथं आपल्याला एक राजवाडा पाहायला मिळतो. आता थोडासा पडलेल्या अवस्थेमध्ये त्याचे आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. आणि इथं समोरच एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपल्याला मंडळी. आणि ह्याच्यामध्ये ना बघा, हे पाणी ना एकदम असं स्वच्छ पाणी आहे बघा. आणि आतला तळ दिसतोय हे बघा मंडळी पाठीमागं. आणि हा आपला समोर बघता तुम्ही, हा बालेकिल्ला, हा गडाचा बालेकिल्ला. ह्याच्या आतमध्ये हा बघा ना कसं त्यावेळी त्या काळी बांधलं असेल. हे बघा मंडळी संपूर्ण दगडामध्ये. हा वरतून बघा ना, याचं छत बघा वरतून कसं आहे. हे आपण कॉर्नर म्हणतो ना, कॉर्नर मंडळी आपल्या घरी असतं का बघा ती कॉर्नर. हे बघा ती कॉर्नर मंडळी. इथं एक आहे, हा बघा मंडळी, हा बघा समोर एक आहे मंडळी. आता आपण राजवाडा बघितल्यानंतर आपण तिथून आता सरळ चाललोय, सरळ आपण चाललेलो आहे तिकडं
ती जी अरुंद भिंत आहे ना, ती तिचा जो मधला काय जो भाग आहे ना, तो पडलेला आहे दिसतोय आपल्याला. तिथपर्यंत आता आपण चाललेलो आहे. चला मंडळी. हा बघताय तुम्ही वरचा सगळा कडा मंडळी, हा बालेकिल्ल्याचा कडा बघताय तुम्ही, आणि ही वाट आहे. आणि मंडळीकडे बघा तुम्ही बघताय हा सगळा खालचा परिसर किती सुंदर दिसते बघा ना मंडळी. या डोंगराच्या पोटामध्ये आपल्याला गुहा पाहायला मिळतं बघा. हे बघा समोर, हे बघा आतमध्ये बघा. ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये होत्या पितंय ना संपूर्ण पाणी असावं. आता उन्हाळ्यामुळे ना हे सगळं सुकले मंडळी. पावसाळ्यामध्ये नाही इकडनं सगळे नाही काय डोंगरदऱ्यामध्ये ना सगळे ना धबधबे म्हणजे असं नाही का मोठमोठे पाण्याचे लोटेचे लोटे खाली वाहत जातात. तेच पाणी जाऊन तिथं साठतं आणि उन्हाळ्यामध्ये तेच पाण्याचा उपयोग त्यांना होतो मंडळी. प्रत्येकाच्या शेताच्या कडला आहे ना असं एक छोटं छोटं पाण्याचे त्यांनी तलाव बांधलेला आहे. तो त्यांना शेतीच्या कामासाठी म्हणजे काय पीक घेतलं असेल ना त्याच्या कामासाठी तर बघा ते त्या पाण्याचा उपयोग होत असे बघा मंडळी समोर समोर. तर राहण्यासाठी चांगली जागा आहे. म्हणजे मुक्काम वगैरे करायचं असेल ना तर खरंच योग्य आहे. तर याच्या आतमध्ये मंडळी, याच्या आतमध्ये एक आपल्याला एक हे पाहायला मिळतं, अजून एक गुफा पाहायला मिळते याच्या आतमध्ये मंडळी. हे बघा नाही इथंही बाहेर एक. आणि मंडळी तुम्ही माझ्या मागे बघताय हा धोडप किल्ल्याचा बाले किल्ला आहे. आता इथं वर जाण्यासाठी ना म्हणजे ना काही साहित्य लागतं, ते दोरी वगैरे, त्याच्यामुळे आपण काय आता जाऊ शकत नाही. ते सगळं साहित्य असल्याशिवाय माणूस तरच माणूस वरती पोहोचू शकतो. तर तिकडे जाणार नाही. आता आपण आता जाणार आहे बघा शेवटचं टोक, म्हणजे जिथं ही पूर्ण जी भिंत होती ना, ही पूर्ण अरुंद भिंत, ही ज्या ठिकाणी ती मध्यभागी तुटून तिचा काय भाग तिचा पडलेला आहे. आणि शेवटच्या जे टोक आहे त्या टोकापाशी आपल्याला भगवत ध्वज पाहायला मिळतोय. आणि तिथं आपण आता जाणार आहे. तर चला मंडळी. आणि मंडळी फायनली आपण अरुंद भिंतीचा मधला तुटलेला भाग त्या ठिकाणी आपण पोहोचतोय मंडळी. चला लवकर. आणि फायनली मंडळी आपण त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहे. हा समोर भगवत ध्वज आपण या ठिकाणी येऊन पोहोचलोय मंडळी. हाच तो भाग मंडळी, अरुंद भिंतीचा तुटलेला भाग. कमीत कमी 50 फूट खाली आणि 35 फूट लांब असा हा भाग सगळं संपूर्ण तुटलेला आहे मंडळी. आणि आता आपण त्या शेवटच्या टोकावरती येऊन थांबलेलो आहे. आणि इथून आपल्या समोरचा हा भाग दिसतोय बघा, या अरुंद भिंत. खालनं आपल्याला बघितलं की अशी लांब भिंत दिसते ती, आणि त्याच्यामधला लांब भिंत दिसते, त्याच्यामधला जो काय मधला भाग येतो आपल्याला पडलेला दिसतो. खालनं एकदम छोटा दिसतो, पण वर आल्यानंतर फक्त त्याची खोली 50 फूट आहे आणि लांब 35 फूट आहे. असा हा इतका मोठा तिचा जो म्हणजे त्या भिंतीचा भाग आहे ना तो पडलेला आहे बघा मंडळी. आता तो कसा पडलाय काय एवढं अजून माहित नाहीये, परंतु तो आपल्याला दिसतोय मंडळी. ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे फारसा उपलब्ध नाहीये, परंतु ज्यावेळेस दुसऱ्यांदा सुरत लुटली तर त्यावेळेस तो खजिना पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आले होते. त्यांनी या किल्ल्यावरती भेट दिली होती. आणि त्यानंतर 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. तर मंडळी आता आपण संपूर्ण किल्ला बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मंडळी. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा सह्याद्रीमध्ये.